आपल्याकडे कसं अभ्यास करायला टेबल आणि खुर्चीच पाहिजे, ऑफिसमध्ये काम करायला एसीच पाहिजे, पण निसर्गाच्या सानिध्यात मिळणारं सुख आणि आपल्या गावातल्या गोठ्यात रमणारं मन हे देखील कुठपर्यंत जाऊ शकतं याचाच हा एक सुंदर प्रवास। एका छोट्या गोठ्यात निर्माण केलेली कंपनी करोडो रुपयेपर्यंतच्या घरात कशी पोहोचली बघूयात आजच्या या खास व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय बिझनेसवाला साईराज। बीड जिल्ह्यातील सांगवी गावात जन्मलेल्या दादासाहेब भगत या तरुणाचा हा सुंदर प्रवास। 1994 मध्ये दादासाहेब भगत यांचा जन्म झाला। आई वडील दोघे पण मजुरी करायचे। घरचे परिस्थिती बेताचीच, त्यामुळे त्यांना देखील वयाच्या 14व्या वर्षापासूनच मोलमजुरी करावी लागली। कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना 10वी नंतरच शिक्षण सोडावं लागलं व त्याबरोबरच विहीर खोदण्याचं व माती वाहून नेण्याचं काम करावं लागलं। त्यासाठी रोज त्यांना 80 रुपये मिळत होते। काहीतरी नवीन शिकण्याची आवड व जिद्द त्यांना होती। नंतर त्यांनी चेन्नई येथील इन्फोसिस या कंपनीत काम करायला सुरुवात केली। ऑफिस बॉय म्हणून काम करताना झाडू मारण्यापासून ते ऑफिसमधील लोकांना चहा कॉफी देईपर्यंत त्यांनी सर्व काम केली। त्यावेळी त्यांना महिन्याला फक्त 9000 रुपये पगार मिळायचा। याच इन्फोसिस मधल्या लोकांचं कॉम्प्युटरवरील काम बघून त्यांना कॉम्प्युटर शिकण्याची आवड निर्माण झाली व त्यांनी पहिल्यांदा तिथे कोडिंगची माहिती मिळवली। इंटरेस्ट असला की वेळही निघतोच व त्यांच्या बाबतीतही तेच घडलं। त्यासाठी त्यांनी C++, पायथॉन, ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन यांसारखे क्लासेस केले व 2016 ला 9th मोशन ही कंपनी सुरू केली। पण त्यातच ओढवलं कोरोनाचं संकट आणि त्यामुळे सगळा पसारा बांधून त्यांना गावाला यावं लागलं। 2020च्या काळात त्यांनी आपल्या गोठ्यात डू ग्राफिक्स ही कंपनी सुरू केली। याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केलेला AIचा वापर। या कंपनीने 2 वर्षातच 1 कोटींचा व्यवसाय केला। शार्क टँक इंडियाच्या सीझन 3 मध्ये दादासाहेबांना अमन गुप्ताकडून 1 कोटींची गुंतवणूक मिळाली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले। सध्या यांची कंपनी ही 95 देशांमध्ये पोहोचली आहे। या कंपनीचा टर्नओव्हर हा 10 कोटींच्या घरात आहे। दादासाहेबांनी उत्पादन, विक्री, नफा हे गणित चांगलंच समजून घेतलं व ते इतरांनाही पटवून दिलं। फक्त मार्केटच नाही तर प्रॉडक्टवर देखील भर दिला। त्यामुळेच ते आज यशाच्या शिखरावर पोहोचलेत। सध्या दादासाहेब व त्यांच्या पत्नी अपंग प्राण्यांची सेवा देखील करतायत व त्याचबरोबर पानवन नावाचा अनाथाश्रम देखील चालवतात। कष्टाच्या प्रवासाला स्मार्टवर्कची जोड मिळाली की नक्कीच यश मिळते, याचंच हे एक मूर्तिमंत उदाहरण। हा प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।